नमस्कार, मी साक्षी अणस आणि येस मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत। आताच एक बातमी हाती येते, पाहूयात त्यावरील एक सविस्तर वृत्त। लोकसभा नाशिक मतदारसंघात अजून उमेदवार ठरेना, नेमकं घोडं अडलंय कुठं? अगोदर महायुतीकडून शिंदे यांची शिवसेना, हेमंत गोडसे उमेदवार, त्यानंतर अजित पवार यांची राष्ट्रवादी, छगन भुजबळ हे उमेदवार, त्यानंतर भाजपचे दिनकर पाटील, त्यातच भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे तसेच शिंदे यांच्या शिवसेनेची भेटी घेणारे मविप्रचे संचालक सरचिटणीस नितीन ठाकरे व शांतिगिरी महाराज यांनी 3 पक्षाच्या घेतलेल्या भेटी। या सगळ्या घालमेलीमध्ये महायुतीचं कोड अद्यापही सुटताना दिसत नाही। नेमकी महायुतीची ही जागा शिंदेंच्या सध्या असलेल्या खासदार हेमंत गोडसे यांची असून त्यांनी आपला दावा अद्यापही कायम ठेवला आहे। शिंदेंच्या जवळपास 3 दिवसाआड भेटी घेऊन शिंदेंच्या मागे लागून तसेच फडणवीस यांचीही भेट घेतल्याचे समजते, परंतु त्यांना अद्याप शब्द दिलेला नाही। त्यातच भुजबळांनी माझी उमेदवारी दिल्लीतून ठरली आहे असे सांगून नाशिक मतदारसंघाचा तिढा वाढवलेला आहे। छगन भुजबळ नेमकी भाजपच्या कमळ निशाणीवर लढणार की राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर लढणार, हा मतदारसंघामध्ये मतदारांचा तसेच कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम असून भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा अस्त्र उगारल्याने तसेच भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या ही जागा आपल्या भारतीय जनता पक्षाला सोडून घ्या। शहरात 3 आमदार आपल्या पक्षाचे आहे, तरी 70 नगरसेवक आहेत, त्यांनी केलेली ही मागणी उचित आहे असं निदर्शनास आणून भाजपही या मतदारसंघावर दावा सोडत नाही आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्यासमोर तुल्यबळ उमेदवारी देण्याच्या नादात हे कोडं अजून गुंतागुंतीचे होत चाललेले आहे। गुरुवारी सायंकाळपर्यंत या मतदारसंघाचा तिढा सुटेल अशी आशा आहे। त्यातच नवीन पर्याय समोर येत असून दिंडोरी आणि नाशिक मतदारसंघ अदलाबदल करून नाशिक भाजपने घ्यायचा व दिंडोरी शिंदे गटाने घ्यायचा असाही प्रस्ताव आल्याचं समजते, परंतु भारती पवार यांचे पहिल्या यादीत नाव आल्याने त्यांची उमेदवारी काढून घेतली जाणार का, या जरतरच्या चर्चांना अर्थ नाही। तुर्तास गोंधळ कायम आहे। संपादकीय येस मराठी न्यूज। अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज।